पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत एल्गार पुकारलाय। 5 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात दिसणार आहेत। तर दुसरीकडे महायुतीत असतानाही अजित पवार यांनीही हिंदीला विरोध केलाय। या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कात्रीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले? कोणत्या त्याने का बंकर बिंकर केलाय का? फडणवीसांनी जो एक मकरी का जाल म्हणतात त्याला ते जे जाळं विणलेलं आहे त्या जाळ्यामध्ये असे काही शिंदे अडकलेले आहेत की शिंदेंना बिचाऱ्यांना काही अजितदादा सुधरू देत नाहीयेत। केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंच्या मनसेनं पहिल्या दिवसापासूनच तीव्र विरोध दर्शवला। आता थेट मनसेनं 5 जुलैला मोर्चाचं आयोजन करून एल्गार पुकारलाय। या मोर्चात उद्धव ठाकरेही सहभागी होणार हे आता स्पष्ट झालंय। त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झालंय। मात्र राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कात्रीत सापडल्याची परिस्थिती निर्माण झाली। तिहेरी भाषा आणि पहिलीपासून हिंदी हे महायुती सरकारचं धोरण आहे। याच धोरणाला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असतानाही अजित पवारांनी मात्र पहिलीपासून हिंदीला विरोध केला। हिंदी विरोधाचा धागा पकडत ठाकरे बंधू 5 तारखेच्या मोर्चाला एकत्र येत आहेत आणि आपल्या राजकारणाच्या एका नव्या डावाला सुरुवात करताना दिसतात। इथेच शिंदेच्या शिवसेनेची दुहेरी कोंडी झाली आहे। हिंदी विरोधाचा धागा पकडत ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। 5 तारखेच्या मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत। भाजपने महाराष्ट्रात तिहेरी भाषेचं धोरण राबवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेनं तिहेरी भाषेच्या धोरणाला पाठिंबा दिलाय। मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारी शिवसेना पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या बाजूने, तर दुसरीकडे महायुतीमध्ये असतानाही अजित पवारांनी मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केला। या सगळ्या राजकारणात शिंदेच्या शिवसेनेची दुहेरी कोंडी झाली आहे। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकास्त्र डागलंय। कुठे आहेत एकनाथ शिंदे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले? कोणत्या त्याने का बंकर बिंकर केलाय का? या विषयावरती बोलायचंच नाही। आणि कोणत्या भूमिका मांडताय? उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे। 4थी पर्यंत हिंदी भाषा नको अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतली आहे। मात्र एकनाथ शिंदे यावर मौन बाळगून असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। फडणवीसांनी जो एक मकरी का जाल म्हणतात त्याला ते जे जाळं विणलेलं आहे त्या जाळ्यामध्ये असे काही शिंदे अडकलेले आहेत की शिंदेंना बिचाऱ्यांना काही अजितदादा सुधरू देत नाहीयेत। आणि त्यामुळे आता गोंधळलेल्या अवस्थेतले हे सगळे लोक, म्हणजे एक वेळ अजितदादांनी तरी खुलेपणाने स्टेटमेंट केलं की 4थी पर्यंत मराठी नको, ती 5वी पासून सुरू करा। परंतु उपमुख्यमंत्री आणि तथाकथित स्वयंघोषित विचारांचे वारसदार वगैरे ब्ला 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 हे जे सगळे आहेत ते मात्र या संबंधाने अजूनही मौन बाळगून आहेत। तर शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी हिंदी विरोधातील या मोर्चावरून जोरदार टीकास्त्र डागलाय। लोकांची दिशाभूल करून सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम सुरू असल्याची टीका देसाई यांनी केली आहे। केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषेमध्ये तेढ निर्माण करायचा। शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा माननीय मोदी साहेबांच्या सरकारनेच दिला ना। इतके प्रयत्न झाले याच्या पूर्वीच्या सरकारमध्ये, पण कुणी दिला नाही। महायुतीत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीने अनेकदा शिंदेच्या शिवसेनेची कोंडी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच हिंदीच्या मुद्द्यावरही महायुतीच्या विरोधातली भूमिका घेत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे महापालिकेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची रणनीती शिंदेंनी आखली होती। मात्र हिंदीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं एकनाथ शिंदेंची दुहेरी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।